36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. येत्या 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. हा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी फरदापूर पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यायचं ठरवलंय. शिवजयंती उत्सव साजरा करताना कायदा सुव्यवस्था राखत साजरा करावा, तसेच सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे सादर करावेत अशा सूचना सावळदबारा येथे चक्रधर स्वामी मंदिरावर बैठक आयोजित करण्यात आली होती. सकल महाराष्ट्राला हेवा वाटावा अशा शिवजन्मोत्सव सन 2024 मोठ्या उत्साहात साजरा होणार असून सावळदबारा येथे शिवजयंती शांततेत साजरी व्हावी याकरिता फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती शांतता समितीची बैठक संपन्न झाली आहे. शिवजयंती साजरी करताना जयंती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले विचार तसेच होणाऱ्या अडीअडचणी मांडून त्या कशा दूर करता येतील त्याबद्दल आपले मत मांडले. यावेळी म्हणणं ऐकल्यानंतर पोलीस विभागामार्फत कडक बंदोबस्त योग्य नियोजन करण्यात येणार असल्याबद्दल मार्गदर्शन केले. या उत्सवाप्रसंगी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. शासनाच्या आदेशाप्रमाणे डीजेला कुठल्याही प्रकारची परवानगी नसणार आहे. सावळदबारा परिसरात आणि फरदापूर पोलीस ठाणे अंतर्गत सर्व मंडळांनी परवानगी घेऊन जयंती साजरी करावी. वेळेचे पालन करावे. कुठलाही देखावा सादर करताना पोलीस त्याची पाहणी करून परवानगी देणार आहेत. पोलीस प्रशासन अहोरात्र आपल्या मदतीला असून कुठल्याही समस्या असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी केलंय. यावेळी फरदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, सावळदबारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी, पोलीस अंमलदार भरत कोळी, सावळदबारा ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहम्मद आरिफ, मुख्याध्यापक मनोज सोपडे, संदीप कोलते, सतीश कुरंकार, समाधान कोते, भारत नप्ते, शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आदींसह सर्व पक्षांचे मान्यवर, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर, शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, सभासद, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शिवभक्त, पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव.